आंध्र प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे। चंद्राबाबू नायडू पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। या शपथविधी सोहळ्याला पीएम मोदी यांच्यासह अनेक मोठे नेते हे उपस्थित राहणार आहेत। शपथविधीसाठी विजयवाडामधील केसरपल्लीमध्ये तयारी झालेली आहे। आंध्र प्रदेशमध्ये एनडीएचं सरकार आलेलं आहे। चंद्राबाबू नायडू यांनी सरकार स्थापनेचा दावा केलाय। राज्यपाल अब्दुल नजीर यांनी त्यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित केलंय। चंद्राबाबू नायडू हे आज सकाळी ठीक 11:27 आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। तर पवन कल्याण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील। विधानसभा निवडणुकीमध्ये नायडू यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला 175 पैकी घवघवीत असं 164 जागांचं यश मिळालंय। पीएम मोदी आंध्र प्रदेश नंतर ओडिशामध्ये होणाऱ्या शपथविधीला देखील उपस्थित राहणार आहेत। ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपचं सरकार स्थापन होत आहे। इथे राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली आहे। मोहन चरण मांझी हे आज ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। दोन्ही शपथविधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांचा शपथविधी सोहळा पार पडेल, तर त्यानंतर मोहन चरण मांझी ओडिशाचे मुख्यमंत्री होतील आणि त्यासाठी सुद्धा पंतप्रधान हे उपस्थित असणार आहेत। अतिशय घवघवीत यश हे यावेळेला एनडीएनं मिळवलेलं होतं ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये, आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय। दोन्हीकडे सत्ता स्थापन करत असताना एक वेगळा आत्मविश्वास या दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळेल। तर या सोहळ्यासाठी नेमके कोण कोण हजर राहणार आहेत तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असतील। गृहमंत्री अमित शहा हे देखील तिथे पोहोचलेले आहेत आणि उपस्थित राहणार आहेत। तर अभिनेता चिरंजीवी, अभिनेता अल्लू अर्जुन तसंच ज्युनियर एनटीआर हे देखील या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असतील। तर अभिनेता रामचरण, रजनीकांत आणि अभिनेता मोहन बाबू हे देखील या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत। तर नेमकं चंद्राबाबू यांचं मंत्रिमंडळ कसं असणार आहे त्यावरही एक नजर टाकूयात। चंद्राबाबू हे मुख्यमंत्री तर पवन कल्याण हे उपमुख्यमंत्री असणार आहेत। पवन कल्याणकडे उपमुख्यमंत्रीपदासह महत्त्वाची खातीही दिली जाणार आहेत। पवन कल्याणकडे 3 कॅबिनेट मंत्रिपद तर भाजपला 2 कॅबिनेटची शक्यता वर्तवली जाते। टीडीपीला 20 मंत्रिपदाची शक्यता आहे। जास्तीत जास्त मागासवर्गीय नेत्यांना संधी दिली जाण्याची ही शक्यता आहे। चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेशही मंत्री होण्याची शक्यता आहे। त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांचं मंत्रिमंडळ हे अशा पद्धतीनं विशेष आणि वेगळं असेल।